नमस्कार, मी महावीर रामकुमार ढक्का। आज आमची स्टँडिंग कमिटीची मीटिंग होती। त्या मीटिंग मध्ये तीनच दरपत्रक ठेवण्यात आले होते। ते तीन पत्रकामध्ये एक घाणेवाडीचं पाण्याच्या पाईपलाईनच्या निविदाचा विषय होता। ते ठेकेदार गोपी अग्रवाल म्हणून ठेकेदार आहे, त्याला 10 कोटी नगरपालिकेने देणे आहे महापालिकेने। ते अशोक अण्णा पांगरकर हे आमचे स्थायी समितीचे अध्यक्ष आहे। त्यांचं काय इंटरेस्ट असून म्हणून ते निविदा ते रद्द करून फेरनिविदा करायचे सांगितलं। मी त्यांना म्हणलो, अण्णा आपण निविदा रद्द केले, शहराला पाणी कसं देणार? यांनी काम नाही केलं तर आपल्याला शहराला पाणी लोक आपल्या अंगावर येतील, आपल्या आवाजात आपण एका पक्षात आहे, शहराला आपल्याला पाणी देऊ शकत नाही। ते म्हणे, नाही रे तुला काय कळतं पैसे म्हणे। मला अण्णा तुम्ही सभापती असं बोलू नका। त्यानंतर ते म्हणे, मी तुला कुठं दाखवायचं, घरी येतो तुझ्या मस्तगडला येतो, सगळ्या कर्मचारी नगरसेवकाला माहिती आहे। मला अण्णा तुम्ही तुमच्या चेअरला बोलतो, तुम्हाला गिरायन साहेबांना उत्तर द्यावं मला की असं निविदा तुम्ही रद्द करू पाण्याची पाईपलाईनचं म्हणून। ते 3 मीटिंग पासून मी एक अर्ज दिलेला आहे कामाचा संदर्भात माझ्यावर, ते घेत नाही। त्याचे इंटरेस्टचे कामाचे ते DPR तयार करायला लागले, ते पाठवा लागले। ते दरपत्रक कोणाचं घेत नाही, कोणी सांगितलं ज्याला त्यांनी इंटरेस्ट असलं ते त्याच्यात घेतो तो। त्याच्यानंतर मी स्थायी समितीचं माझ्या सदस्याचं राहणे त्यांच्या जवळ दिलं। स्टेजवर पण त्याने मला आळीरावी केली, तरी पण मला अण्णा तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला ऐकलं द्यायचं। मला अण्णा तुम्हाला अधिकार आहे म्हणून मी माझा राजीनामा दिला आणि मी सर्व बाहेर आलो। तेव्हाही म्हणत तुम्ही बाहेर येतो तो थांब। मग मी त्याच्या दुसऱ्याच्या चव्हाण मॅडमच्या चेंबर मध्ये बसलो। तिथं अक्षय भैया गोरंटाल त्यांनी मला समजूत घातली। मला भैया तुमच्या समोरच त्यांनी मला म्हणलं ना आळीरावी केली, हे केले, तरी मी काही सांगितलं नाही। त्याच्यानंतर त्यांनी त्याचा भाऊ विजू पांगरकर, सुनील पांगरकर, प्रतीक पांगरकर, लखन ठाकूर आणि अजून 7-10 त्यांनी बोलून ठेवले। मीटिंग झाल्यावर मी त्याच जवळ गेलो, त्यांनी काय नाही म्हणलं। त्याचे भाऊ ते मला आळीरावी करत होते। मग आम्ही महापौरच्या चेंबर मध्ये बोलवलं अक्षय भाईंनी, तिथं आमचं बोलणं होतं, तिथं मी ते आळीरावी करावं लागलं। मग आमचे काही माझे जे नातेवाईक 2-4 ते आले तिथं, यांचे 15-20 होते। मग त्याच्या बोलाबालीमध्ये काय झालं, ते प्रत्येक पांगरकर आहे त्याच्या हातात काय ते धारदार होतं, ते मुलामध्ये आपला लखन ठाकूरनी मारला आमच्या एक मुलाला। त्याच्या बाचाबाची झाली। मी विक्रांत सगळे नगरसेवक महापौर सोडवित होतो, त्यांना विचारून घ्या मी पहिले झागले केले माझ्या हातात काय होतं का काय नाही। खोटं त्याला एक टाका बी नाही पडलेला प्रत्येकला लखनला। त्यांनी कोणी राजकीय नेत्याच्या दबावाखाली त्याने आपल्या 307 पणे माझ्यावर, माझ्या दोन्ही मुलावर और माझ्या भाच्यावर गुन्हा दाखल केला। हे काय सत्यच नाही ना, 307 कोणतं दाखल होतं? तिथं CCTV फुटेज आहे ते बघा, माझ्या हातामध्ये काय वेपन होते का काय होते। मी सोडत होतो त्यांच्यात मी दंड धरला विजू पांगरकरच्या हातातला, मी ते इसकून बाहेर फेकलो मुलाचं। त्यांनी केल्यावर मग कायला सीट आले, ते माझ्या ऑफिसवर मला बोलले सगळे नगरसेवक बसले, तुम्ही कंप्लेंट करू नका म्हणून आम्ही थांबलो। पण बादमध्ये मला माहित झालं की माझ्या भाच्यावर त्यांनी चाकूने हल्ला केलेला आहे, त्याची मारहाण केलेली। तरी पण पुरे भाजपचे सगळे लोक होते की करणे, पण ते भाजपचा असून ते कोणाच्या सांगण्यावरून असे नीच हरकत करतो, त्याचा मी निषेध करतो।